सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे। भारतीय पंचांगाने यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा इशारा दिला आहे आणि भारतीय पंचांगाचे बरेच अंदाज खरे देखील ठरलेले आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये कोणत्या महिन्यात किती टक्के पाऊस होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी किंवा अधिक पाऊस होणार याविषयीची सविस्तर माहिती। मित्रांनो, बातमी अतिशय महत्त्वाची आहे, व्हिडिओला पूर्ण बघा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, यंदा 22 जून ते 4 नोव्हेंबरपर्यंत बरसणार पुरेसा पाऊस असा अंदाज आहे पंचांगाचा। सर्वच पंचांगांतील नक्षत्राचे अंदाज, जूनबाबत पावसाचे अंदाज, यंदा पावसाचे दिवस कमी असणार, खंड मात्र मोठे। तर मित्रांनो, सविस्तर बातमी अशी की 16 निकषांच्या आधारे अत्याधुनिक यंत्रणा वापरून हवामानशास्त्रज्ञांनी जूनमध्ये खंड पडेल आणि जुलैमध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता। आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या वर्षी तयार झालेल्या पंचांगांनी हेच भाकीत अचूकपणे तयार केले आहे। भारतीय पंचांगात यंदा राज्यात 20 जूनपर्यंत कमी पावसाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत, मात्र 22 जून ते 4 नोव्हेंबरपर्यंत चांगल्या पावसाचे अंदाज वर्तवले आहेत। यंदा पावसाचे दिवस कमी, खंड मात्र जास्त असे स्वरूप राहील। सर्वच नक्षत्रात पुरेसा पाऊस पडेल असा दावा पंचांगकर्त्यांनी केला आहे। राज्यातील सर्वच प्रमुख पंचांगात त्या वर्षाच्या नक्षत्रनिहाय पर्जन्य विचार दिलेला असतो, तसाच सर्वच पंचांगात यंदा दिलेला असतो। चंद्राच्या कक्ष भ्रमणाचा कालघटका, पळे आणि तिथी याप्रमाणे सुमारे 800 कलांचे गणित करून हे अंदाज दिले जातात। एकूण 27 नक्षत्रे आहेत, त्यातील पर्जन्याची नक्षत्रे निवडून त्यांचे अंदाज मांडण्यात आले आहेत। हे आहेत अतिवृष्टीचे अंदाज। 6 ते 19 जुलै मुसळधार, धरणे भरतील असा पाऊस, तर 24 जुलै ते 1 ऑगस्ट मुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी होईल। 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट मुसळधार पाऊस होईल। यामध्ये मराठवाडा, विदर्भ, सोलापूर आणि उत्तर भारतात पूरस्थिती संभवते। तसेच 13 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आणि उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत होईल। 24 ते 31 ऑक्टोबर आणि 1 ते 4 नोव्हेंबर काही भागात अतिवृष्टीची शक्यता। पंचांगांनी नक्षत्रवार वर्तवलेले पावसाचे अंदाज। मृग नक्षत्र 7 जून ते 21 जून कमी पाऊस, दिनांक 8, 9, 14 या तारखेला पाऊस पडेल, मात्र तुरळक ठिकाणी। आद्रा नक्षत्र 22 जून ते 5 जुलै पाऊस, 22, 23, 25, 26 आणि 29 जून रोजी मध्यम पाऊस पडेल। पुनर्वसू 6 जुलै ते 19 जुलै पाऊस, यामध्ये दिनांक 6, 7, 13, 14, 15, 18, 19 या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता। पाणी पातळी वाढून धरणे भरतील। पुष्य नक्षत्र 20 जुलै ते 2 ऑगस्ट पाऊस, दिनांक 24, 25, 29, 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट या नक्षत्रात सर्वत्र चांगला पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी होईल। आश्लेषा 3 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पाऊस, दिनांक 3, 4, 10, 15 कमी पाऊस, समाधानकारक होईल मात्र। मघा 17 ते 29 ऑगस्ट पाऊस, दिनांक 25, 26, 27, 28 आणि 29 पूर्वार्धात मोठा खंड पडेल, मात्र उत्तरार्धात मोठा पाऊस। मराठवाडा, विदर्भ, सोलापूर आणि उत्तर भारतात पूरस्थिती संभवते। पूर्वा 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर पाऊस, 4, 5, 6 आणि 9 सप्टेंबर मध्यम पाऊस राहील। दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर जास्त राहील उर्वरित भागात। त्यासोबतच उत्तरा नक्षत्र 13 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर पाऊस, दिनांक 19, 20, 21, 22, 23 आणि 24 सप्टेंबरला पडेल। या नक्षत्रात उष्णतामान वाढेल आणि पाऊसही भरपूर पडेल। विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आणि उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत होईल। हस्ता नक्षत्र 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर पाऊस राहील, दिनांक 27, 28, 29 सप्टेंबर आणि 4, 5, 6, 7 ऑक्टोबर खंडित स्वरूपाचा पाऊस, पण मोठ्या सरी पडतील। चित्रा नक्षत्र 10 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पाऊस राहील, दिनांक 10, 11, 19 आणि 22 मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। स्वाती नक्षत्र
24 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पाऊस, दिनांक 24, 25, 31 ऑक्टोबर आणि 1, 2, 3, 4 नोव्हेंबर काही भागात अतिवृष्टीची शक्यता. काय म्हणाले मोहनदाते पंचांग, तर जाणून घेऊयात. घटका आणि पळे हे आता जुने झाले. आता नक्षत्रातील सूर्यचंद्राची स्थिती आणि वेळ यानुसार वैदिक गणित मांडून हे भाकीत केले जाते. आम्ही सुमारे वर्षभर आधी हे भाकीत देतो. हवामान खात्याप्रमाणे आमच्याकडे अद्ययावत रडार यंत्रणा नाही. आमच्या शास्त्रात अल निनो हा प्रकार येत नाही. ग्रहांच्या स्थितीचा अंदाज मांडला जातो, तोही वर्षभर आधी. हवामान विभाग 4 दिवस अलीकडील पलीकडील अंदाज देते. सूर्यचंद्र कोणत्या नक्षत्रात कुठे आहे त्यावेळची कुंडली तयार केली जाते. संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज असतो, तो प्रत्येक गावाला लागू होईल हे सांगता येत नाही. ग्रहांची स्थिती युती याचे संदर्भ काही प्राचीन संदर्भ ग्रंथ यांचा विचार केला जातो. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.